अर्थपूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादित नसून एक जिवंत समाज, संलग्न सहयोगी समुदाय आणि एक सुदृढ राष्ट्र निर्मितीची किल्ली आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 123व्या पदवीप्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, कुलसचिव डॉक्टर महेश काकडे, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉक्टर विजय खरे आदी उपस्थित होते। राज्यपाल बैस म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे। उच्च शिक्षणाचे महत्त्व वाढत असताना देशातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील। विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विविध विभागांनी अधिक संवेदनशीलतेने अभ्यासक्रम आणि नव्या शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुशल मनुष्यबळाची खाण असून उद्योगाचे धोरण निर्माते आणि देशाचे नेतृत्व येथून घडेल, असंही राज्यपाल म्हणाले। डॉक्टर सहस्त्रबुद्धे म्हणाले, सध्याच्या विद्यापीठीय वातावरणात संस्था बांधणी याविषयीची होत असलेली उपेक्षा संपवण्याची आणि नव्या आणि काल सुसंगत ज्ञाननिर्मितीसाठी अपारंपरिक पद्धतीची दृष्टी ठेवून नव्या ज्ञान विषयांवर काम करण्याची आवश्यकता आहे। कुलगुरू डॉक्टर गोसावी म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यापीठ देशपातळीवर आघाडीवर आहे। पायाभूत आणि ज्ञानशाखांचे सक्षमीकरण करणे, सर्वसमावेशक शिक्षणाची कास धरणे ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पदक देऊन गौरवण्यात आले। समारंभात 85,440 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, 19,768 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, 226 विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, 187 विद्यार्थ्यांना PhD, 34 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र तर 4 विद्यार्थ्यांना MPhilचे प्रमाणपत्र अशा एकूण 1,05,654 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले।